सांगितलं प्रभू तुमच्या भक्तांची यादी द्या म्हणले. प्रभू रामचंद्रांनी भक्तांची यादी काढून दिली. नारद महर्षींनी यादी वाचायला सुरुवात केली. पहिल्यापासून शेवटपर्यंत यादी वाचून काढली. पहिले नाव होतं नारद महर्षींचं, पण शेवटचं सुद्धा नाव न होतं की हनुमंतरायांचं. पहिल्यापासून शेवटपर्यंत हनुमंतरायांचं नाव नाही आहे. नारद महर्षींचा स्वभावही कळ लावणं. ती यादी घेऊन गेले आणि मारुतीराय हनुमंतरायांना सांगितलं, बोले हनुमंतराय भक्तांच्या यादीमधलं पहिलं नाव आपलंय, शेवटचं सुद्धा तुमचं नाव नाही आहे. हनुमंतरायांनी सांगितलं यादी दाखवा म्हणले. भक्तांची यादी नाही, घ्या सरकून, घ्या सरकून, वा शाळू घ्या सरकून. काय ना ते रवी किरण महाराज ना कीर्तनशे हा लिहासारखी लोक ऐकाल कमी देखालेच जास्त येईल. इतर चित्र बी वेगळा दिखतं बाय, जरा वेगळं दिखत बा. पर खरंच ना देखा मनीषने काय येत ना, पण येतच बा तुम्ही. रवी किरण महाराजांचं कीर्तन आहे म्हणून येतात. त्याच्यापेक्षा मी असं सांगेल दादा, ज्याचा पुण्याचा साठा वाढला तोच कीर्तनात येऊन बसतो. हे तर नुसतं निमित्त आहे. रवी किरण महाराज तुमचा पुण्याचा साठा वाढला तर तुम्ही इथं येऊन बसलेत, नाही तर ते एवढं सोपं नाही. हनुमंतरायांना सांगितलं नारद महर्षींना, महर्षी तुमच्या भक्तांची यादी दाखवा म्हणले. मग यादी दाखवली. पहिल्यापासून पूर्ण यादी वाचू काढली, पण हनुमंतरायांचं नाव येत नाही. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू आले. पण कुठंतरी शंका होती की भगवंतानं खरंच यादी दिली या का महर्षींचा स्वभाव कळ लावण्या. प्रभूंकडे गेले हनुमंतराय. प्रभूंना सांगितलं प्रभू रामचंद्रांना की प्रभू तुमच्या भक्तांची यादी दाखवा म्हणले. तीच यादी काढून दिली. पूर्ण यादी वाचून काढली, पण तिथं हनुमंतरायांचं नाव नाही. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू आले. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, हनुमंतराय तुमच्या डोळ्यात अश्रू काहून रडायलेत म्हणले. देवा मला हा पण अभिमान नाही की मी खूप मोठा भक्त आहे, पण पहिलं जाऊ द्या, शेवटचं सुद्धा नाव नाही माझं तुमच्या यादीमध्ये. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हनुमंतरायांना, हनुमंतराय तुम्ही भक्तांची यादी मागितली आणि तुमचं नाव तर विशेष भक्तांच्या यादीत आहे, नाही का. म्हणून लोकांच्या यादीत नाव, लोकांच्या नजरेपुढे नाव येण्यापेक्षा जगाच्या मालकाच्या नजरेत नाव असलं पाहिजे. कधीही चांगलं असतंय. हे विठ्ठल विठ्ठल नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं. गावात जर का बिनविरोध सरपंच झाला, थोडक्यात सांगायलो बरं, मला राजकारणाशी काही एक संबंध नाही, राजकारण मला समजत बी नाही. मला बराच कीर्तनच मला सांगणार आज की शिंदे घटना कोणता आणि ठाकरे घटना कोणता, मला काहीच समजत नाही. पर सत्यता मांडायला मला आवडते आणि उदाहरण द्यायला आवडतं. गावात जर का बिनविरोध सरपंच करायचं म्हणलं, सरपंच बिनविरोध होतो, पण ते सगळ्यांना मान्य असतं का. सांगायला बिनविरोधा, पर जेव्हा निवड झाल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी गावात राहून मारा, 2-4% लोक राहत असत. मला ते पटे नाही रे, पण आप्पानेच गोटा करा, मी ते होत देतो नाही त्याला. सांगायला बिनविरोध सरपंच आहे, पण बिनविरोध आहे का. कोणीतरी विरोधक आहे. म्हणजे भूतलावर असा एकही व्यक्ती नाही की त्याला पूर्ण गाव चांगलं म्हणेल. मला दाखवा ना एखादा माणूस त्याला पूर्ण गाव चांगलं म्हणतं. अजिबात नाही. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं. एका यवनानं परीक्षा घेतली नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून. नाथबाबांच्या अंगावर थुंकलं. किती वेळेस हो, 108 वेळेस थुंकले नाथबाबावर. पण माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. जायचे स्नान करून यायचे, हा यवन थुंकायचा, जायचे पुन्हा स्नान करायचे, असं 108 वेळाच घडलं. पण नाथबाबांनी 108 वेळामध्ये एकदा सुद्धा वरती नाही बघितलं. यांना म्हणावं शांती ब्रह्म, यांना म्हणावं संत. साधू आणि संत त्यांचे विचारच तसे असतात. एका ठिकाणी रामकृष्ण परमहंस नदीच्या काठी थांबलेले आणि एक विंचू वाहत होता. स्वामींना असं वाटलं विंचू वाहतोय, साधूचा स्वभाव दया करणे, विंचू वाचवायचा म्हणले मला.
स्वामींनी तो पाण्यात वाहणारा विंचू वाचवण्यासाठी पाण्यात हात घातला, विंचू वर काढला. जोपर्यंत पाण्याचा सहारा होता तोपर्यंत विंचू बसला. पण हातातलं पाणी सगळं संपून गेलं आणि फक्त विंचूच होता. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला कोणाचा तरी सहारा भेटला. त्याने लगेच डंक मारली. डंक मारल्याबरोबर विजा व्हायला लागल्या. स्वामींनी पुन्हा विंचू सोडला पाण्यात, अजून व्हायला लागला. पर स्वामी म्हणतात आपल्या समोर जीव जातोय, आपण मरू द्यायचं नाही. पुन्हा पडत पडत गेले. पुन्हा तो पाण्यातला विंचू वाचवायला लागले. पर त्या विंचूवानं तसंच केलं. पुन्हा पाण्यातून थोडा बाहेर निघाला ना, हाताचा सहारा लागला, पुन्हा डंक मारली, पुन्हा विंचू खाली पडला पाण्यात. एक साधारण व्यक्ती बघत होता. त्यानं सांगितलं स्वामींना, का हो गुरुजी, तो विंचू तुम्हाला डंक मारतोय, तो तुम्हाला डंक मारतोय, तुम्ही त्याला वाचवताय, त्याला कुठं कळतंय तुम्ही त्याला वाचवताय? तो त्याचा स्वभाव टाकत नाही, तो तुम्हाला डंक मारतोच आहे ना, मरू द्या ना त्याला. स्वामींनी सांगितलं, भैया, विंचवाचा स्वभाव डंक मारणे आणि साधूचा स्वभाव दया करणे. जर विंचू त्याचा स्वभाव टाकत नाही तर मी माझा दया करणं हा स्वभाव का टाकायचं, याला म्हणावं साधू. आणि त्याप्रमाणे नाथबाबा सुद्धा एवढे शांत, पण लोकांच्या पोटात दुखत होतं. एकानं परीक्षा घेतली. मी पहिले नाथबाबा सांगतो मगच अभंगाकडे वळतो. हो, नाथबाबांची परीक्षा घ्यायचं म्हणले. एकानं गावात विडा उचलला, म्हणले नाथबाबांचं हे पद मी खोटं ठरवतो. मग काय केलं, हो, पायात चप्पल सकट घरात शिरला. नाथबाबांच्या पायात चप्पल सकट घरात शिरला. हो, आसन होतं, आसनावर नाही, वरती जाऊन बसला. नाथबाबांना राग आला पाहिजे, तरी नाथबाबांना राग येत नाही. काय करावं? नाथबाबांना तरी राग येत नाही. काय करावं विचार करत होता. तोपर्यंत नाथबाबांना पत्नीला आवाज दिला. नाथबाबांच्या पत्नींचं नाव काय होतं? महिला माता. महाराज मंडळी कोण बोलू नका. महिला माता तुम्ही सांगा. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? ए पुरी, ए लेका, अरे गप्प बसा ना. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं माया हो? हा, कोण जाण भाऊ? आमले माहिती राहतात, तुला कसाल बोलावतो भाऊ. नाथबाबांच्या पत्नीचं नाव होतं गिरजाई. नाथबाबांनी पत्नीला सांगितलं, गिरजे, आपलं शास्त्र आपल्याला शिकवतं अतिथी देवो भव. आपलं शास्त्र आपल्याला शिकवतं अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्याचा आपण आदर केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. जर तो चहाचा वेळेस आला असेल त्याला चहा पाजा, नाश्त्याच्या वेळेस आला असेल नाश्ता करवा, जेवणाच्या वेळेस आला असेल त्याला जेवण विचारा. आणि तुमची तेवढी ऐपत नसेल तर कमीत कमी पाण्याचा ग्लास तरी त्याला दाखवा. कारण अतिथी हा भगवंताच्या रूपात आलेला आहे. अतिथी देवो भव, नाही का? आपल्याकडे आलेला अतिथी म्हणजे भगवंत असतो. पण अतिथी सुद्धा तेवढा समजदार असला पाहिजे. बरोबर आहे ना? अतिथी सुद्धा समजदार असला पाहिजे. एक दिन ना पाहुणा, दुसरा दिन राही घ्या तरी बी त्याला पाहुणचार भेटत, तिसरा दिन निघ जायला पाहिजे. त्याला अतिथी म्हणतात. एक भाऊ डायरेक्ट बॅग भरलाय ना, व्याईन गावले. का व्याई आता कथा काय नाही म्हणे, आता कपाशा बी उलगी घ्यात, कामधंदा बी नाही, 8-15 दिन राहो वा व्याईकडे. हो, 8-15 दिन हवनीतातील पण आणि काय शे. आपला जुना लोकेशनी म्हण होती, पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, आणि तिसरा दिनले जर राईस घ्या तिथून लाच कती गई. काहीतरी दवाखान्याचं काम आहे, वैद्याकडे काम आहे, काहीतरी अडचण आहे म्हणून तुम्ही 15 दिवस राहिलात, काही अडचण नाही. पण कारण नसताना घरचीत नाही लागला तर म्हणे निघू 15 दिन वायबारपणा जेव. बरोबर आहे ना? पाहुणा सुद्धा समजदार असला पाहिजे. असाच एक पाहुणा एक ठिकाणी घ्या, पहिला दिन, दुसरा दिन, तिसरा दिन, 4 दिन घ्यात. बाई नवराल म्हणे, अहो कितला दिन राहीन म्हणे. अरे कितला दिन राहस मी काय, मी त्याला जाय बी कस काय म्हणू, मला नका सांगा म्हणे, याला पटकन काढाय, रोज रोज काय लाई दिना म्हणे दांगडू. तो म्हणे मी त्याला काही बोलत नाही म्हणे, पण मला एक आयडिया सुचेले म्हणे. काय? किचन रूममा गादी टाकी ठेव आणि तू नुसता भांडा उपट म्हणे. किचन रूममा गादी टाकी ती गडीन गडी आणि बहिणीने थोडा भांडा उपटात. अहो पाहुणा जोडे ते उठीशनी घ्या, काठी लईशनी गादील दना दनाने गादीवर मारी काठी आणि बहिणी त्या कोपराल को काय, ओ माय नका ना, बस करा ना, मर जाऊ ना. हा गादील मारीन बहीण दुसरा कोपराला राय मारे. पाहुणाला असं वाटणं आपला मोठे दांगडू घुसणं भूयास नवरा बायकोना. पाहुणा घरना बाहेर पै घ्या, भाऊना बाहेर देखस. पाहुणाना काय पत्ता नाही. बाईल म्हणे देख कसं कोटं कोटं मार म्हणे मी. पाहुणा पै घ्या. बाई म्हणे आना माय मी बी कसं कोटं कोटं रडणू म्हणे. पाहुणा साना वाटे सांगे मी बी कसं बय बय जायला नाटक कर म्हणे. या सा नेतातील पाहुणा काय काम नाही. अतिथी देव भव. गिरजे
अतिथी आलाय ना त्याला काहीतरी जेव घाल. आता गिरजाईने स्वयंपाक लावला, स्वयंपाक वगैरे लावल्याच्या नंतर जेवायला बसवलं, आसन वगैरे टाकलं. नाथबाबा बसलेत, त्या अतिथीलाही आसन टाकलेलं आहे. अतिथी जेवायला बसला हात धुवून. पर त्याच्या लक्षात आलं आपण इथं जेवायला नव्हतो आलेलो, इथं तर आपण नाथबाबांना रागा नाही आलतो, इथं तर आपल्याला जेवण भेटतंय, काय करावं. पण जर काही इथं आपण नम्रता धारण केली, जेवण करून निघून गेलो तर लोक काय म्हणतील, तू तर लय भूषांमध्ये गेलता ना. लोकांना काय उत्तर द्यायचं, काय तोंड द्यायचं. गिरजाई जेव वाढत होती. शांत बसा ना बहिणी, जाऊ देता बहिणी. वा बहिणी घर जाओ चिडीस बस जा मायास. बाकी मुद्दा ना कामे, कोणा घरी इकरील राहतं, कोणा वावरी इकरील राहतस. मग रात नाही मिटिंगा कोणली कायली कोणली इकानं मोठाला लोकेश होते बोलतो वजरास. गिरजाई जीव वाढत होती. नाथबाबा आणि तो अतिथी जेवायला बसलेला. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला नाथबाबांना राग आणूनच दाखवायचा. तो जेवता जेवताना उठला आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला एवढ्यासाठी की नाथबाबांना राग आला पाहिजे. आता बसलेले श्रोतेगण तुम्हाला विचारतो मी, आपल्या घरी जर एखाद्या अतिथीला जेवणाला बोलवलं, जेवण करता करता तो माणूस उठणार, आपली बायकोन पाठवर बशी घ्या, कस काय वातावरण राहील. हा आपण एक बुका मा मुक्का कर दिसूत म्हणतो. पर नाथबाबांनी गिरजाईला सांगितलं, गिरजे मोठ्याचं लेकरू त्या पाठीवर बसलाय, लेकरू तुझ्या पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस म्हणले. लेकरू पाठीवर बसले त्याला पडू देऊ नकोस. नाथबाबा जेवढे शांत होते ना दादा, तेवढीच पत्नी सुद्धा समजदार होती. बर नाथबाबांच्या पत्नीनं सांगितलं नाथबाबांना, काळजी करू नका स्वामी, धनी काळजी करू नका, लहान लहान लेकरं वागवायची सवय आहे म्हणले मी, मायाईनं लेकराला पडू देत नाही. हे विचार त्या मायचे होते. म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. माणसाशिवाय बाईशिवाय माणसानं शानपण चालत नाही. बाईशिवाय माणूसनी इज्जत वाढत, बरोबर आहे ना आबासाहेब. बाईशिवाय माणूसनी इज्जत नाही, बरोबर आहे ना. पण बाकी ना बोलता दीडशाना राहता ऐकी लेतच नाही. बाईशे मनीषने आपली इज्जत आहे. सांगस कसं ते, तुमले जर चौकमा 4 मित्र भेटी घ्यात नाही, चौक माहीन फोन कर द्या बाईले, हे मन सांगे मित्र इराणात म्हणा जुना गैरा दिन नंतर भेटेल, खूप दिवस नंतर भेटेल, आम्ही घरी राहणू चहा बी बनाव बरं का. मित्र येवान पहिले बाईने चहा पाणीनी व्यवस्था करी ठेवायला पाहिजे. चहा होतात लगे विचारायला पाहिजे शब्दभर नाही, काही पोहे बे बनव का, नाश्ता बिष्टा बनव का. त्या 4 मित्र 40 ठिकाणी चर्चा करतात, आप्पांकडे गो बाई काही भारी भेटेले उद्या जो आणले. अरे आमना जावान पहिले चहा तयार होती, लगेच नाश्ता विचाराय ती बिचारी भलती माऊली भारी भेट जायला शेवट. हाय तुमनी इज्जत वाढणी कोणामुळे, बाईमुळे. आज तीच जागावर एखादा मित्राले दुसरा मित्र किंवा महाराज मंडळी भेटणार 2-4 आम्हा महाराज मंडळी भेटणार नाही. अहो चौक माही फोन करा नाही, या महाराज येलेत आपला गाव कीर्तनले, यासले चाले लई राहिनो मी तर त्याने बाईनी सांगू कोणता करत आलेला राय ना तू आखो समजी जाओ यान घर मा अख्खा कुंदा माते लिहू. माणसाची इज्जत वाढते ते बायकोमुळे, बरोबर आहे की नाही. बाईचा सपोर्ट असेल तरच माणसाचं शानपण आहे, नाही तर अजिबात जमत नाही. म्हणून नाथबाबा शांत होते ना, त्याच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा तेवढी शांत होती. म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. पत्नीशिवाय पतीला अजिबात इज्जत नाही आहे, बरोबर आहे ना माया, खरं आहे का नाही. तुमनी बाजू मी जी आहे ती खरी मांडीच असू, जे खरं आहे ते बी सांगित असू, आणि जे खरं आहे ना ते बी सांगित असू. घेतला करतात येले ते बाजार माणूस. आणि ती शांती ब्रह्मनाथ बाबा तुम्हा आपल्या जीवांना समजावत असताना, साधकांना समजावत असताना समजावत होते. साधकांचा प्रश्न, नाथ बाबा भगवंताच्या जवळ जायचंय, भगवंताच्या नजदीक जायचंय तर काय करावं लागेल हो. भगवंताच्या जर जवळ जायचं असेल तर भगवंताला आवडणारा प्रकार तुम्हाला करावा लागेल. मग साधकांनी विचारलं भगवंताला काय आवडतंय, भगवंताला काय आवडतं असं विचारल्याच्या नंतर नाथबाबा सांगतात भगवंताला आवडणारा प्रकार, पहिला प्रकार काय आहे नाथबाबा सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे
प्रकार नामाचा उच्चार रात्री नामाचा उच्चार रात्री तुझी मागळा गोविंदा तुझी मागळा गोविंदा आवड देवाची कोण कबो नामाचा उच्चार रात्री दिवस आवड देवाची कोण कबो नामाचा उच्चार रात्री नामाचा उच्चार रात्री तुझी मागळा गोविंदा तुझी मागळा गोविंदा देवाला आवडणारा पहिला प्रकार साधकांना नाथबाबा सांगतात आवडे देवासी तो ऐका प्रकार. मग कोणचा? नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार जर केला तर भगवंताला आवडतो. मग साधकांचा प्रश्न, नाथबाबा जर रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते असा एखादा भक्त दाखवा ना. हजारोच्या संख्येने भक्त होते, हजारोच्या संख्येने भक्त आहेत. पण मला नेहमी सांगायला आवडते ती म्हणजे भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरीमाय. बाकीचे लोक लय जातीपाती बघतात बरं का. बाकी नसले पोटारात जात ना, त्या का नामनापेक्षा हलकी जात नाहीतच. मी कान त्यान घरनं पाणी पित नाही, मालकान त्यात चालतात नाही. आम्ही पाटीलच येत पण त्याच नापेक्षा वरणाश येत आम्ही. आम्ही कानी महाजन येत पण त्याचा रामनापेक्षा हलकाच येत. आम्ही राजपूत येत पण आम्ही दुसरा शेत त्या दुसरा शेतच. आय हलकं भारी वाला म्हणा भगवानने अशी जिरायले ना. मला त्यांगरनं पाणी चालत नाही, त्या आमनातीन हलका शेतच अशी जिरायले ना. आता चांगला चांगला कोणती विजातनी पोर करलंय रा. मालकाने त्याच ना घरनं पाणी चालत नाही. आता ती रांधीन कावाडी काय गुच्चूक नाकमामूट गालीशी चालत नाही याले, चालत नाही वालाच नाही जिराई का नाही म्हणा भगवानने. हा बाकी जे लोक चांगले आहेत ते त्यांना काय घेणं देणं नाहीये. पण जे जातीपाती बघत होते त्यांची जिरवली. आणि माझं वारकरी संप्रदाय जातीपातीला अजिबात किंमत देत नाही. वारकरी संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही. जर का जातीनं ब्राह्मण असेल, जातीनं ब्राह्मण आणि तो जर अभक्त असेल तर त्याच्या जातीला काही चटवायचं नाही, पेटवायचं नाही. कारण माझे तुकोबाराय सांगतात ना, अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची टिंब टिंब प्रसवली. मधला शब्द बोलण्याचा माझा अधिकार नाही म्हणून बोलत नाही. जातीनं ब्राह्मण आहे आणि तो जर अभक्त असेल तर शिवी घातली तुकोबारायांनी. आणि जर का चांबारा जर वैष्णव असेल, गड्यात माळ असेल तर त्याच्या मायला धन्यता देतात माझे संत. कारण इथं जातीला किंमत नाही आहे, इथं जातीला किंमत नाही आहे. गड्यात माड आहे ना, त्याच्यापेक्षा मोठ्या जातीचा कोणताच नाही. तुम्ही स्वतः मोठी जात ना म्हणता होती, कडबन मटण खात होती, शेटांनी का मोठी जात. हा अजिबात नाही. वैष्णव गड्यात माड पाहिजे. भिल्ल समाजामध्ये शबरी माता जन्माला आली. शबरी मातेचं पूर्वचरित्र सांगायला आवडतं मला. शबरी कोण होती माहितीये का? मागच्या जन्मामध्ये एक राजाची राणी होती. राजाची राणी होती शबरी. पण नाशिकचा कुंभमेळा लागला. कुंभमेळा लागल्याच्या नंतर पतिदेवाला सांगितलं राजांना, म्हणले मला की नाही साधू संतांचा कुंभमेळा लागलाय, साधू संतांचं दर्शन घ्यायचंय. राजा म्हणला जर साधू संतांचं दर्शन घ्यायचं असेल, तू काय साधारण बाई नाही आहे, तू राणी आहे. आणि तुला जर का महलामधनं बाहेर निघायचं असेल तर तुला पालखीमध्ये बसवावं लागेल. आणि तुझा चेहरा सहज कोणाला दिसायला नको, कारण तू राजाची राणी आहे. म्हणून तुला घोंगट घ्यावा लागेल. कितला घोंगट? मग एवढा. ती आपली परंपरा आहे बरं का. भले इथला घोंगट नका, इथला घोंगटमुळे बी नुकसान व्हायचे. पण कमीत कमी डोक्यावर तरी पदर टाकले हो बहिणीस. टाकल्यानं काय फरक पडेल होईल. जर डोक्यावर पदर देखील सर्व बहिणीस ना आबासाहेब, डोक्यावर पदर आहे ना, एवढी भारी दिसते माझी माय. ज्या बाईच्या डोक्यावर पदर आहे असं वाटत ना जाईन डायरेक्ट आई मायना पायमाना चप्पल काढून मंदिर बांध टाकून पायच नाही पूजा करू भो, चप्पलच नाही. हो, डोक्यावर पदर राह नका. डायरेक्ट आधी शकते ना अवतार दिकस. डोक्यावर पदर राह नका बाई. बिन पदरनी बाई चुरेडत दिकस माले. डोक्यावर पदरनी बाई कितली खुलस. पुरी येत मनीषी काय नाही बा. पण ज्या बाईच ना लग्न जायला तिने डोक्यावर पदर टाकले. 2-2, 3-3 हजार साड्या नेसतीस बाया. प्युअर येडा पण आदरली. 2-2, 3-3 हजार साड्या काय काय लग्नेस मग 5-5, 7-7 हजार साड्या नेसतीस. कोलोने तिरपा खोशीले ती पदर. आणि 75 फडक गुंडाई गुंडाई फिरतीस. हुशार म्हणशात का या बहिणीशी. हा 1000-2000 साडी शेती साडी ना संगेच पदर बी ना तो शिलगायले डोकावर.
तो पदर तिरपा कोसनी 75 न पडक गुंडाईन फिरा येडी. विठ्ठल विठ्ठल अजून चांगलं आहे खेडागावमा बट्या माऊलीस ना डोकावर पदरी, सर्व बहिणीस ना डोकावर पदरशे, सर्व माईस ना डोकावर पदरशे. हो सांगतो माया हो तुम्हाला. आणि तेच सिटीनं वातावरण आता घुसू बी देऊ नका खेडामा बरं. हो डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर घेतला पाहिजे. जुन्या म्हातारे बसलेत नाही आजीमायांना विचारा. या जर कधी देर चटणी बरोबर न राहिला तरी डिकराला देखील पदरलेले जुन्या बाया. एखादी देराणी जेठाणी सांगे का हो माय तो आपला अंडोर सारखा काय पदरले. हो देव माय अंडोर शे पण तो आपला देरजेट सारखा दिकस. मर्यादा कोणले म्हणतात. डिकराला देखील सुद्धा पदरलेत पहिल्या बाया. बरोबर आहे की नाही. आपण सांगू का असा टोपीवाला बाबा जर दिकी जायत ना वावर माय येवान टाइमले मन माय रस्त्यावर बी जर असा टोपीवाला बाबा दिकी जायत ना तरी त्या बाबांसमोर जाय नाही असं तिरपी उभी राहाय. पहिले त्या माणूसले निघी जाऊ दे. त्या माणूसची समोर जर चाली गो ते माणूस नाव ठे देईन बहीण. कोणी पोरे रे कोणी वारी रे कोणी चुने रे काय वयन बेन शे का नाही ऐकवले. असं जर पोली पडणार आपला मायबापनी इज्जत जाईल. मनीषीन समोरला बाबाला निघे जाऊ दे मग मन माहिती रस्ता तरी जाईल. डोकावर वजर आहे तरी सुद्धा. आता कसं काय वातावरण गाव म्हणा म्हातारानं जाऊ द्या दुसरा तिसरा. आता तर असं वातावरण मन बहीण सगळा सासरानं सुद्धा जाते ना बिल्ला मोठा टाका. पर तुमच्या डोक्यावरचा पदर आहे ना मायाव तुम्हाला सांगतो. आजचा कीर्तनकार म्हणून अजिबात ऐकू नका. आजचा कीर्तनकार आहे असं ऐकू नका. तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे असं समजून ऐका. राग अजिबात धरू नका. हा कारण काय ना जो बोलतो ना चुकल्याच्या नंतर बोलतो तो आपला असतो. तोंड चाडग्यापणा करणारा परकारातच. बरोबर आहे ना. दारू पिऊना मनशी कानपट्या जोड राहिना समजिले कोणतरी जवळ नाही गो. दारू पिऊन मग वाव द्या रे पेव द्या रे गण मोठं लाच ना पी राय ना रे पेव द्या ना काय बस मग समजिले नीचे रे भू. जो कानपट्या जोडस तो आपला रास. एवढं ध्यानमा ठेवा ना. आज ना कीर्तनकार नाही तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भाऊ आहे. डोक्यावर पदर माणसाची एवढी इज्जत वाढवतो ना. तुमच्या डोक्यावरचा पदर बघून असे टोपीवाले बाबा लगेच सांगता अरे काय पोरे हो काय मायबापनं वयन होई बिचारी ना पदर पडू देत नाही माऊली. तुम्हाला मायबापले बिगर दे का ना मार्क भेट जातस. बरोबर आहे का नाही. नुसता डोकावर ना पदर. बरं मग तो पदर असं बी नाही 2.5-3 क्विंटल येऊन उजी धराल जड जात भो महाराज. असं बी काय नाही ना. पहिल्या बाया गावमा घुसान टाइमले ना पाय म्हणा चप्पल आत्मा धरली. बरोबर आहे ना माडी. गावमा घुसान टाइमले पाय म्हणा चप्पल आत्मा धरली. आता चप्पल घालाशिवाय किचन मारा आणतीत नाही. गणच उलट होई जायची. एक बहीण ना मला मेसेज जुना व्हॉट्सअपले म्हणे महाराज म्हणता काय म्हणे तुम्ही बोलता जुना विचारच ना शेत म्हणे म्हणता काय जाय म्हणे तुम्ही किचन रूमात चप्पल घाला ना बोलतस. तुम्ही डोकाना पदर पडेल बोलतस. आता आम्ही काय त्या जुन्या म्हातारी सारखे अशिक्षित शेत का म्हणे. म्हणतं मग काय म्हणे आम्ही सुशिक्षित येत. म्हणतं तू सुशिक्षित आहे का बाई म्हणे हा. म्हणतं तू अजून सुशिक्षित नाही पुरी. अजून बिगर पदरनी फिर राहिनी बिगर चप्पलनी राहण राहिनी अजून पुरी सुशिक्षित नाही होईल बहीण तू. मग म्हणे महाराज म्हणतं पाय मागायला ना जोडास माझं वरण लिन पिशीना तर म्हणसू मन बहीण पुरी शिकी गई. सुशिक्षित कोणाला म्हणावं. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. शिकलं पाहिजे. खूप शिका मायावं खूप शिका. पण आपल्या धर्माचे संस्कार विसरू नका म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल. राणीला सांगितलं एवढा घुंगट घ्यावा लागेल. राणी बसली ना पालखीमध्ये गेली नाशिकमध्ये. साधू संतांचं दर्शन घ्यायचं होतं पण घुंगट एवढा होता म्हणून दर्शनच झालं नाही. घरी आली रडायला लागली शबरी राणी रडायला लागली. दर्शन झालं नाही. देवा तुझ्याकडनं एकच मागणी मागते मला गरीब परिवारात जन्माला घाल. लोकांच्या नजरेमध्ये जर समाज खालचा असेल तर समाजात जन्माला घाल. साधू संतांचं दर्शन झालं पाहिजे. साधू संतांची सेवा झाली पाहिजे. असं काहीतरी कर ना भगवंता. त्या राणीला पुढचा जन्म शबर राजा आदिवासीवर का भिल्ल समाजाचा शबर राजा. शबर राजाच्या पोटी मुलगी झाली. तिचं नाव होतं शबरी. आता शबरी जरा खेळायला लागली बागायला लागली.
तिचे लग्न धरलेलं बकरांची दावण बांधलेली शबरीनं विचारलं, बाबा एवढे बकरे काऊन बांधले? शबरी कोण होती? कोण होते? जातपात मला आवडत नाही पहिलेच सांग, पण तुमले परिचय कर देवांसाठी सांग राहिनो मी. भिल्ल समाजाची शबरी. कोण समाजनी? हा, आपला आहे राहिने मा बिलीन होती बिचारी, पण ती बिलीनले सुद्धा वाटणं मटन मासा खावं नको असं. कोणले वाटणं? बोला ना बहिणी. हा, बिलीनले वाटणं मटन मासा खावं नाही. आणि आपण स्वतःला सांगायला जात ना मन लेणारा मालकान ठेसा मग काळ्या टाकाशे ठेसा सवाद देतो. मग कोण चांगलं? कोण चांगलं? मग शबरी मातेनं घराचा त्याग केला, अरण्यात जाऊन राहायला लागली. तिथं मातंग ऋषींचा आश्रम होता. आश्रमाच्या जवळ सेवा रांगोळी करत होते, सडा रांगोळी करत होती. एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं, बेटा कोण आहे? म्हणले मी शबरी, शबर राजाची मुलगी. वृत्तांत सगळा गुरुजींना सांगितला. गुरुजींची सेवा करायला लागली. बऱ्याच लोकांना जातीपाती मी सांगत आलो, अजून एक सांगतो. शबरी माता जेव्हा तिचा परिचय देत होता ना, मी शबर राजाची मुलगी आहे, मी शबर राजाची मुलगी असं जेव्हा सांगत होती ना, तेव्हा बरेच शिष्य होते मातंग ऋषींचे. त्यांना असं वाटलं शबरी भिल्ल समाजाची आहे आणि शबरीच्या पदस्पर्शाने ही भूमी अपवित्र झाली नाही, तर आपण पण चाललेलो आहे, म्हणून आपल्याला असं करावं लागेल, कुठंतरी तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करावं लागेल. मग ते स्नान करण्यासाठी जात होते. शबरीच्या पदस्पर्शाने भूमी अपवित्र झाली म्हणून स्नान करायला जात होते. ज्या ठिकाणी रोज आंघोळ करत होते त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं. सैरावैरा धावत आले मातंग ऋषींकडे. गुरुजींना सांगितलं, गुरुजी जिस पाणी में हम नहाते थे ना, उस पाणी का तो खून बन गया गुरुजी. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, ज्या पुरीचा तुम्ही अपमान करून गेलात ना, ती कोणी साधारण नाही आहे. अरे ती राम भक्त आहे. तुम्ही एका भक्ताचा अपमान केलेला तो कसाच भगवंत सहन करेल. मग त्या रक्ताचं पुन्हा पाणी होईल. तुम्हाला एक काम करायचंय. काय? शबरीचे पाय धुवा. शबरीचे पाय धुवा, तिच्या पायाचं तीर्थ तिथं सोडा, नक्कीच त्या रक्ताचं पुन्हा पाणी होईल. आणि तसंच केलं. शबरीचे पाय धुतले आणि शबरीच्या पायातले तीर्थ तिथं सोडल्याच्या नंतर त्या रक्ताचं